एका क्रांतीमुळे, एका राजकीय उलथापलथीमुळे चक्क एक नवीन सायन्सचा जन्म होऊ शकतो. हो, हे खरंय. आणि आज आपण याच अविश्वसनीय गोष्टीबद्दल बोलणार आहोत. चला तर मग बघूया की हा राजकीय भूकंप नेमका कसा होता. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. आणि या भूकंपाच्या धक्क्यातून समाजशास्त्र किंवा सोशॉलॉजी हे शास्त्र जन्माला तरी कसं आलं. ही गोष्ट फक्त इतिहासाची नाहीये, तर समाज स्वतःकडे कसं बघायला शिकला त्याची आहे. आता बघा, कुठलाही भूकंप असा अचानक होत नाही, बरोबर? जमिनीखाली आधीपासूनच खूप काही घडत असतं, हालचाली होत असतात. अगदी तसंच काहीसं फ्रेंच समाजाचं झालं होतं. क्रांतीची ठिणगी पडण्याआधीच त्या समाजाच्या पायाला खोलवर तडे गेले होते. त्या काळातल्या फ्रान्सला आन्सिया रेजिम असं म्हटलं जायचं, म्हणजे जुनी व्यवस्था. आणि ही व्यवस्था म्हणजे काय, तर टोकाच्या असमानतेवर उभी होती. सगळं कसं एकदम पक्क, रिजिड, बदल शक्यच नाही असं वाटायचं. म्हणजे विचार करा, समाज 3 भागांमध्ये वाटलेला होता. सगळ्यात वर धर्मगुरू, मग सरदार आणि सगळ्यात खाली बाकीचे सर्वसामान्य लोक. आणि गंमत काय होती माहितीये, जे पहिले 2 ग्रुप होते ना, त्यांना सगळे अधिकार, सगळ्या सवलती, पण टॅक्स 0. देशाचा सगळ्याच्या सगळा टॅक्सचा बोझा 97% असलेल्या सामान्य लोकांवर होता. किती ही विषमता. आणि या भयानक असमानतेत भर पडली ती इतर गोष्टींची. म्हणजे बघा, युद्धांमुळे झालेलं कर्ज, राजाराणीचे शाही खर्च, त्यात अन्नधान्याची टंचाई आणि महागाई. लोकांमध्ये असंतोष खदखदत होता. आणि बरोबर याच वेळी काही विचारवंत पुढे आले, जे तर्क, मानवाधिकार, लोकशाही अशा गोष्टींबद्दल बोलू लागले होते. हे सगळं राजाच्या एकतंत्री राजवटीला थेट आव्हान होतं. आणि मग व्हायचं तेच झालं. ते जे तडे होते ना, ते आणखीनच मोठे होत गेले. आणि अखेर तो भूकंप आलाच. पुढची तब्बल 10 वर्ष फ्रान्समध्ये फक्त आणि फक्त उलथापालत होती. ही 10 वर्ष म्हणजे एक प्रचंड मोठं वादळ होतं. एक असं वादळ ज्याने त्या जुन्या व्यवस्थेची अक्षरशः वीट न वीट हलवून टाकली. जरा विचार करा, हे किती वेगाने घडलं असेल. 1789 मध्ये लोकांनी स्वतःलाच राष्ट्रीय सभा म्हणून जाहीर केलं. त्याच वर्षी जुलैमध्ये बॅस्टिलचा तुरुंग फोडला, जे क्रांतीचं एक मोठं प्रतीक बनलं. बघता बघता राजाशाही संपली, गणराज्य आलं. मग आला तो रेन ऑफ टेररचा भयंकर रक्तरंजित काळ. आणि शेवटी 1799 मध्ये नेपोलियनने सत्ता हातात घेतली. फक्त 10 वर्षात सगळं काही बदलून गेलं होतं. या वादळानंतरचा फ्रान्स, किंबहुना युरोप, पुन्हा कधीच पूर्वीसारखा राहिला नाही. ती जुनी सडलेली व्यवस्था कायमची जमीनदोस्त झाली होती. आता बघा, भूकंपानंतर काय होतं. सगळीकडे ढिगारा असतो, बरोबर? आणि मग त्याच ढिगाऱ्यावर आपण काहीतरी नवीन उभं करायचा प्रयत्न करतो. तसंच काहीसं झालं. क्रांतीने जुनी व्यवस्था तर पाडली, पण त्या ढिगाऱ्यातूनच एका नव्या जगाचा पाया घातला गेला. काही एकदम नव्या, क्रांतिकारी आयडियाज समोर आल्या. त्यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची कल्पना होती नागरिकत्व किंवा सिटिझनशिप. म्हणजे आता लोक राजाची प्रजा राहिली नव्हती, तर ते एका देशाचे नागरिक बनले होते, ज्यांना हक्क होते आणि कर्तव्यसुद्धा होती. हा विचारच किती क्रांतिकारक होता बघा. दुसरी जबरदस्त कल्पना होती समानता. म्हणजे कायद्यासमोर सगळे सारखे. यामुळे झालं काय की धर्मगुरू आणि सरदारांचे जे विशेष अधिकार होते ना, ते सगळे गेले. आणि त्या 3 स्तरांच्या जुन्या व्यवस्थेला यामुळे थेट सुरुंग लागला. आणि तिसरी आयडिया होती धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलरिझम. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार आणि धर्म वेगळे. यामुळे काय झालं, तर समाजाला एकत्र बांधून ठेवणारी जी धर्माची चौकट होती ती सैल पडली. आणि मग एक मोठा प्रश्न उभा राहिला की आता समाजाला एकत्र ठेवणार कोण? नवीन नियम काय असणार? तर या सगळ्या बदलांमधून एक पूर्णपणे नवीन समाज तयार होत होता. सरंजामशाही संपली होती. आधुनिक देश आणि ब्युरोक्रेसी म्हणजे नोकरशाही जन्माला येत होती. कायदे बनवले जात होते. लोक चौकाचौकात एकत्र येऊन चर्चा करत होते. पण हा जो नवीन समाज होता ना, तो खूपच गुंतागुंतीचा होता. आणि खरं सांगायचं तर तो कुणालाच नीटसा कळत नव्हता. आणि बरोबर याच गरजेतून, या गोंधळातूनच समाजाच्या काही नव्या शास्त्रज्ञांचा उदय झाला. हे असे लोक होते ज्यांना हा नवीन, गोंधळलेला आणि वेगाने बदलणारा समाज समजून घ्यायचा होता. यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे ऑगस्ट कॉम्ट. क्रांतीनंतर जी अस्थिरता पसरली होती ना, ती बघून त्यांना जाणवलं की अरे, आपल्याला एका नवीन सायन्सची गरज आहे. कॉम्टनी एक सिद्धांत मांडला, पॉझिटिव्हिझम. त्यांचं म्हणणं अगदी सोपं होतं. ते म्हणाले, जसा आपण फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये निसर्गाचा सायंटिफिक अभ्यास करतो, तसाच आपण समाजाचाही अभ्यास करायला हवा.
का? तर समाजाचे नियम समजून घेण्यासाठी आणि समाजात पुन्हा एकदा सुव्यवस्था आणण्यासाठी. आणि त्यांनीच या नव्या अभ्यासाला नाव दिलं समाजशास्त्र किंवा सोशिओलॉजी. कॉमचा भर होता सुव्यवस्था आणण्यावर, पण काही लोकांना एक वेगळाच अधिक मूलभूत प्रश्न पडला होता. त्यापैकीच एक होते एमाईल दुर्खिम. त्यांना चिंता होती की ठीक आहे, जुने धर्म आणि परंपरेचे धागे तर तुटले, पण मग हा नवीन समाज एकत्र टिकून कसा राहणार? त्याला एकत्र बांधून काय ठेवणार? यासाठी दुर्खिम यांनी सोशल फॅक्ट्स ही संकल्पना आणली. ते म्हणाले की समाजात अशा काही बाहेरच्या शक्ती असतात, काही नियम असतात जे आपल्या वागण्यावर परिणाम करतात. आपण त्यांचा अभ्यास केला पाहिजे. क्रांतीमुळे समाज जुन्या पद्धतीच्या एकतेकडून नव्या आधुनिक एकतेकडे कसा सरकला याचा त्यांनी अभ्यास केला. पण क्रांतीने फक्त एकतेचेच प्रश्न निर्माण केले नाहीत, तर नवीन संघर्षसुद्धा जन्माला घातले होते. आणि इथे येतात तिसरे महत्त्वाचे विचारवंत, कार्ल मार्क्स. त्यांचं सगळं लक्ष याच नव्या संघर्षांवर होतं. मार्क्सचं म्हणणं होतं की आत्तापर्यंतचा माणसाच्या समाजाचा इतिहास म्हणजे वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. त्यांच्या मते क्रांतीनं सरंजामशाहीतच संपवली, पण त्या जागी भांडवलशाही आणली. आणि या भांडवलशाहीने स्वतःचे असे नवीन वर्गसंघर्ष जन्माला घातले. आणि हेच तर या सगळ्याचं मूळ आहे. या क्रांतीने लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच मुळापासून हलवून टाकलं. म्हणजे बघा, क्रांतीच्या आधी लोक काय विचार करायचे? देवाच्या या जगात आपलं स्थान काय आहे? पण क्रांतीनंतर आणि या नव्या शास्त्रज्ञांमुळे प्रश्नच बदलून गेला. आता प्रश्न होता, आपला समाज, आपलं सरकार आणि आपलं काम आपल्या आयुष्याला कसं घडवतं? किती मोठा बदल आहे हा. तर सांगायचा मुद्दा हाच की सोशिओलॉजीचा जन्म कुठल्या तरी शांत लॅबमध्ये किंवा लायब्ररीमध्ये झाला नाही. त्याचा जन्म झाला तो एका उथलपाथल झालेल्या जगाला समजून घेण्याच्या अत्यंत तातडीच्या गरजेतून. क्रांतीचा तो गोंधळ, ती अस्थिरता, हेच खरं तर या शास्त्राचं पाळणाघर होतं. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. फ्रेंच क्रांतीच्या त्या गोंधळातून समाजशास्त्र जन्माला आलं. आज आपलं जगसुद्धा तंत्रज्ञान, क्लायमेट चेंज, ग्लोबलायझेशनमुळे तितक्याच वेगाने किंबहुना जास्त वेगाने बदलतंय. मग विचार करा, आजच्या या बदलत्या समाजाला समजून घेण्यासाठी आपल्याला कोणत्या नव्या सायन्सची किंवा नव्या विचारांची गरज आहे?